Hello students, today we are going to see topic number 9.10 defects of lenses. Defects म्हणजे काय? त्यांच्यामध्ये निर्माण होणारी त्रुटी किंवा त्याला आपण कमतरता असं म्हणू शकतो. डिफेक्ट ऑफ लेन्सेस. तर आता कोणते डिफेक्ट्स आहेत ते बघणार आहेत आपण. एक्सप्लेन क्रोमॅटिक ॲबरेशन फॉर स्फेरिकल लेन्सेस. आपण ॲबरेशन म्हणजे जी इमेज तयार होते ती एक तर ब्लर्ड इमेज तयार होते, शार्प क्लिअर इमेज तयार होत नाही. अशी ब्लर्ड इमेज तयार होण्याला ॲबरेशन असं म्हणतो. आपण अगोदर हा वर्ड पाहिलेला आहे, पण तिथं मिररसाठी होतं. हे सेम फक्त मिररसाठी होतं. आता आपण लेन्सेससाठी बघणार आहे. सेम आहे, काहीच फरक नाही, फक्त लेन्स आहे मिररच्या जागेवर. ओके, तर एक्सप्लेन क्रोमॅटिक ॲबरेशन. क्रोमॅटिक म्हणजे कलरफुल. आता इमेज एक सिंगल पॉइंटला तयार व्हायला पाहिजे आणि ती मेनी कलर्सची असायला नको. जर जास्त कलरची दिसत असेल म्हणजे ते मिक्सिंग ऑफ कलर्स हे प्रॉपर नाही होत, त्याला आपण क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणतात. क्रोमॅटिक म्हणजे कलर. तर एक्सप्लेन क्रोमॅटिक ॲबरेशन फॉर स्फेरिकल लेन्सेस. आता लेन्सेस हे जनरली दोन, तसे 6 टाइप्स आहेत, पण जनरली हे दोन लेन्सेस जास्त वापरतात. हा डबल कॉन्व्हेक्स किंवा बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे, बहिर्वक्र भिंग लेन्स. आणि हा अंतर्वक्र म्हणजे कॉन्केव्ह लेन्स आहे, बाय कॉन्केव्ह आहे किंवा डबल कॉन्केव्ह याला म्हणतात. याला डबल कॉन्व्हेक्स और बाय कॉन्व्हेक्स आणि याला डबल कॉन्केव्ह और बाय कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतात. आता एक्सप्लेन क्रोमॅटिक ॲबरेशन फॉर स्फेरिकल लेन्सेस. स्फेरिकल लेन्सेसमध्ये क्रोमॅटिक ॲबरेशन का होतं, कसं होतं याच्याविषयी एक्सप्लेनेशन द्या. अजून स्टेट अ मेथड टू मिनिमाइज ऑर एलिमिनेट इट. स्टेट अ मेथड म्हणजे एखादी पद्धत सांगा की ज्या पद्धतीमुळे हे ॲबरेशन कमी करता येईल का, मिनिमाइज. और एलिमिनेट म्हणजे रिमूव्ह करता येईल का. रिमूव्ह करणे म्हणजे काढून टाकणे. ओके, तर हे ॲबरेशन काढून टाकता येईल का किंवा कमी करता येईल का. आता बघा, व्हाईट लाईट हा व्हाईट लाईट आहे. व्हाईट लाईट इज इन्सिडेंट ऑन द लेन्स and we know that white light contains 7 colors. Which are those? Vibgyor, violet, indigos. 7 colors स्पेक्ट्रम चे. प्रिझम मधून जसे 7 कलर डिस्पर्शन झाल्यावर 7 कलर रेनबोचे कलर जे दिसतात, तर ते व्हाईट लाईट मध्ये असतात. ऑलरेडी कन्स्टिट्युएंट कलर्स आपण असं म्हणतो. मग आता बघा, हा लेन्स आहे, त्याचा हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. जर लेन्सवर व्हाईट लाईट किंवा पॉलीक्रोमॅटिक लाईट, पॉली मीन्स मेनी, क्रोमॅटिक मीन्स कलर्ड, मेनी कलर्ड लाईट और व्हाईट लाईट, व्हाईट लाईट इज अ पॉलीक्रोमॅटिक लाईट, जर आपण सोडला तर त्याच्यामधले बाउंड्रीचे कलर्स, बाउंड्रीचे म्हणजे पहिला आणि लास्ट. आता विबजिऑर आपण पाहिलेलं आहे. विबजिऑर म्हणजे व्हायलेट लास्टला असतो. विबजिऑर म्हणजे रेड हा फर्स्ट कलर असतो आणि व्हायलेट हा लास्ट कलर असतो. जांभळा, व्हायलेट, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड असे 7 कलर व्हाईट लाईट मध्ये असतात. पण बाउंड्रीचे कलर म्हणजे एक्स्ट्रीम कलर्स, रेड आणि व्हायलेट. तर रेड कलर हे लेट कॉन्व्हर्ज होतात. ह्या व्हाईट लाईट मधले रेड कलर्स चे रेज हे लेट कॉन्व्हर्ज होतात, म्हणजे हे डिस्टन्स जास्त असतं. हा पोल पॉइंट आहे आणि हा फोकस पॉइंट आहे. तसंच व्हायलेट कलर हा जास्त डेव्हिएट होतो, म्हणजे विचलित होतो, म्हणजे वाकडा होतो, म्हणून त्याचा फोकस इथं तयार होतो. FV फोकस फॉर व्हायलेट रेज, FR फोकस फॉर रेड रेज.
हा बाउंड्री रेज हे रेड आहेत बाहेरचे आणि मधले जे आहेत हे व्हायलेट आहे, त्यांचा फोकस FV इथं आहे. बर म्हणजे इमेज ही या दोन FV आणि FR हे जे दोन फोकस आहेत यांच्यामध्ये पसरलेली तयार होते. ती सिंगल पॉइंट तयार व्हायला पाहिजे. जर सिंगल पॉइंटला तयार झाली तर ती शार्प क्लिअर इमेज, चांगली इमेज असेल. पण ती तशी तयार न होता या दोन पॉइंट्सच्या इन बिटवीन इमेज ही ब्लर्ड तयार होते. त्याला आपण ॲबरेशन म्हणतो आणि हे मेनली कलरमुळे होते, म्हणून क्रोमॅटिक ॲबरेशन असं त्याला म्हणतात. क्रोमॅटिक म्हणजे कलर. तसंच हा डबल कॉन्केव्ह किंवा बाय कॉन्केव्ह लेन्स आहे. तर हा डायव्हर्जिंग ॲबिलिटी असते, याला कॉन्व्हर्जिंग ॲबिलिटी असते. कॉन्व्हर्ज करणे म्हणजे एकत्र आणणे. याला डायव्हर्जिंग ॲबिलिटी असते, म्हणजे याच्यावर इन्सिडंट असणारा व्हाईट लाईट हा असा बाहेर टर्न होतो. मग आता बघा, व्हायलेट कलर चे जे रेज आहेत ते FV या फोकसला कलेक्ट होतात किंवा जमा होतात, एकत्र येतात, आणि रेड कलरचं लेट एकत्र येतात. म्हणजे जणू काही ते इथून निघालेले आहेत. हा फोकस हा डबल कॉन्केव्हचा लेफ्टला असतो, म्हणून हे डिस्टन्स फोकल लेंथ हे मायनस किंवा निगेटिव्ह असते आणि याचं फोकल लेंथ ही डिस्टन्स पॉझिटिव्ह असते. आता या ठिकाणी FR म्हणजे फोकस फॉर रेड पॉइंट, इथं FV म्हणजे फोकस फॉर व्हायलेट लाईट. ओके, तर अशा प्रकारे मग इमेज ही इन बिटवीन ह्या 2 पॉइंट्स मध्ये FV आणि FR मध्ये तयार होते आणि ते सगळी पसरलेली असते, ब्लर्ड असते, शार्प किंवा क्लिअर नसते. आणि म्हणून जो डिफेक्ट तयार होतो इमेज मध्ये, तर त्या इमेजला आपण किंवा असं डिफेक्ट तयार होण्याला क्रोमॅटिक ॲबरेशन असं म्हणतात. असं का होतं तर बघा, इफ द लेन्स इज थिक, हा लेन्स जर थिक राहिला असा म्हणजे फुगीर, थिन म्हणजे चपटा, हे डिस्टन्स कमी, आणि थिक म्हणजे हे डिस्टन्स जास्त. तर इफ द लेन्स इज थिक, दिस विल रिझल्ट इनटू डिफरंट फोसाय. फोकसचं प्लुरल फॉर्म आहे, अनेक वचन आहे. तर लेन्स हा थिक जर असला तर दिस विल रिझल्ट इनटू डिफरंट फोसाय. लेन्स हा फुगीर असला तर ह्याच्यामुळे हे वेगवेगळे फोसाय तयार होतात. आता आपण तर फक्त 2च कलरचे घेतले, पण या प्रत्येक कलरसाठी असा फोकस पॉइंट इथं 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 असे 7 पॉइंट असतील डिफरंट. म्हणजे 7 इमेजेस बारीक बारीक तयार होतील प्रत्येक कलरसाठी. आणि ना कोणता एक धडची इमेज कलरची, कोणत्याच एक कलरची ती शार्प दिसणार नाही. सो मेनी कलर्स तिच्यामध्ये त्या इमेजमध्ये दिसतील, म्हणून ती ब्लर्ड किंवा चांगली शार्प दिसणार नाही, क्लिअर दिसणार नाही. मग बघा, इफ द लेन्स इज थिक जर राहिला हा लेन्स, हा असो की हा असो, दिस विल रिझल्ट इनटू डिफरंट फोसाय. त्याचा परिणाम असा होतो, वेगवेगळ्या फोसाय तयार होतात. आपण तर इथं फॉर एक्झाम्पल फक्त रेड आणि व्हायलेट या कलर्सचे फोसाय आपण बघितले, पण इतर ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो साठी पण इथं पॉइंट्स तयार होतात. हे असे फोकस तयार होतात, म्हणजे डिफरंट फोसाय करस्पॉन्डिंग टू ईच कलर. प्रत्येक कलर साठी फोकस असे पॉइंट्स इथं मध्ये इन बिटवीन तयार होतात. फॉर ए व्हाईट लाईट किंवा पॉलिक्रोमॅटिक लाईट साठी असं घडतं. दिस डिफेक्ट इज कॉल्ड क्रोमॅटिक ॲबरेशन. असा जो डिफेक्ट आहे यालाच क्रोमॅटिक ॲबरेशन असे म्हणतात. समजलं मग क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणजे काय? इफ द लेन्स इज थिक, दिस विल रिझल्ट्स into different foci corresponding to each color for a white light, and this defect is called chromatic aberration. याला chromatic aberration असे म्हणतात. मग आता यांच्यामध्ये as violet light has maximum deviation, as means because, किंवा असं आहे की व्हायलेट लाईट हा जास्त डेव्हिएट होतो. डेव्हिएट होणे म्हणजे वाकडा होणे, टर्न होणे, आणि रेड लाईट हा कमी टर्न होतो. मग रेड लाईटचा फोकस पॉइंट हा अवे फ्रॉम द पोल असतो आणि व्हाईट लाईटचा फोकस पॉइंट हा नियर टू द पोल असतो.
बरोबर. ॲज व्हायलेट लाईट हॅज मॅक्झिमम डेविएशन इट इज फोकस्ड क्लोजेस्ट टू द पोल. पोलला हा व्हायलेट लाईटचा फोकस हा क्लोजेस्ट असतो आणि रेड लाईटचा फोकस हा दूर असतो. आता हे कमी कसं करता येईल, कारण इथं जी इमेज तयार होते ती सिंगल पॉइंट इमेज तयार नाही होत. सो मेनी फोसाय आर फॉर्म्ड अँड ॲट एव्हरी फोसाय देअर इज अ इमेज. प्रत्येक फोकसला इमेज तयार होत असते आणि मग ती इमेज ब्लर्ड दिसते किंवा ती ॲबरेशन युक्त असते किंवा त्रुटीयुक्त असते. आता हे रेड्यूस म्हणजे कमी करणे और इलिमिनेटिंग किंवा रिमूव्ह करणे हे ॲबरेशन. कोणतं? रिड्युसिंग और इलिमिनेटिंग क्रोमॅटिक ॲबरेशन. क्रोमॅटिक ॲबरेशन कमी करता येईल का, पूर्णतः रिमूव्ह करता येईल का, हा जो डिफेक्ट आहे. तर बघा दोन पॉइंट्स आहेत, दोन मार्ग आहेत. वेज टू मिनिमाइज और इलिमिनेट क्रोमॅटिक ॲबरेशन. पहिला मार्ग काय बघा, eliminating chromatic aberration for all colors is impossible. सर्व कलर्स साठी क्रोमॅटिक ॲबरेशन रिमूव्ह करणं शक्य नाही, इज इम्पॉसिबल. बघा काय सांगितलंय, इलिमिनेटिंग क्रोमॅटिक ॲबरेशन फॉर ऑल कलर्स इज इम्पॉसिबल. हे शक्य नाही. हेन्स इट इज मिनिमाइज्ड बाय इलिमिनेटिंग ॲबरेशन फॉर एक्स्ट्रीम कलर्स. सर्व कलरसाठी शक्य नाही म्हणून हे इलिमिनेट केलं जातं. कोणत्या कलरसाठी? एक्स्ट्रीम कलर म्हणजे व्हायलेट आणि रेड. हे जे दोन बाउंड्रीचे कलर आहेत, टोकाचे आहेत, त्यांना एक्स्ट्रीम कलर्स म्हणतात. तर ते हेन्स इट इज मिनिमाइज्ड बाय इलिमिनेटिंग ॲबरेशन फॉर एक्स्ट्रीम कलर्स. एक्स्ट्रीम कलर्सच्या ॲबरेशन मिनिमाइज करता येतं. हेन्स इट इज मिनिमाइज्ड बाय इलिमिनेटिंग ॲबरेशन फॉर एक्स्ट्रीम कलर्स. तर याच्यामधले एक्स्ट्रीम कलर्स जे आहेत व्हायलेट आणि रेड, हे यांच्यासाठी ते कमी करता येतं. दिस इज अचिव्ड बाय, आणि हे कसं शक्य आहे मग, बाउंड्री कलर्स एक्स्ट्रीम कलर्स साठीचं ॲबरेशन हे इलिमिनेट करता येतं. मग हे कसं शक्य आहे? दिस इज अचिव्ड बाय, हे शक्य केलं जातं. This is achieved by using either a convex and concave lens in contact. आता बघा, either a convex and concave lens in contact. आता कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह, समजा हा कॉन्केव्ह आहे आणि याच्या सोबत हा कॉन्व्हेक्स बरोबर इथं फिक्स केला, म्हणजे कॉम्बिनेशन एक कॉन्व्हेक्स आणि एक कॉन्केव्ह अशी जी कॉम्बिनेशन वापरली जाते. हा कॉन्व्हेक्स आहे आणि हा कॉन्केव्ह आहे, यांची कॉम्बिनेशन वापरली जाते ॲट अ टाइम. मग बघा, कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्स इन कॉन्टॅक्ट मध्ये ठेवतात, और नाहीतर टू थिन कॉन्व्हेक्स लेन्सेस. एक तर मग टू म्हणजे दोन आणि थिन म्हणजे अगदी बारीक असे कॉन्व्हेक्स लेन्सेसचे कॉन्टॅक्टमध्ये ठेवतात विथ प्रॉपर सेपरेशन. त्यांच्यामधलं हे अंतर प्रॉपर ॲडजस्ट करावं लागतं. आणि हे दोन थिन लेन्सेस एक तर ते एकच लेन्स म्हणून काम करतात, हा एकच लेन्स म्हणून ते काम करू शकतात. टू थिन लेन्सेस. बघा काय मार्ग आहे इथं, this is achieved by using either a convex and a concave lens in contact, are kept in contact, or two thin convex lenses, दोन thin convex lenses with proper separation. त्यांच्यामधलं अंतर हे ऍडजस्ट केलं जातं आणि कॉम्बिनेशन, सच अ कॉम्बिनेशन इज कॉल्ड अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन. अशा कॉम्बिनेशनला, या दोघं अशा कॉम्बिनेशन्सला अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन असे म्हणतात. अक्रोमॅटिक म्हणजे काय? जिच्यामध्ये कलर नाही, क्रोमॅटिक नाही. अक्रोमॅटिक म्हणजे कलरफुल इमेज जी तयार होत होती सिंगल लेन्समध्ये, ती आता या हे कॉम्बिनेशन यांच्याऐवजी हे सिंगल न वापरता असे डबल वापरायचे
तर कलरफुल इमेज तयार होत नाही. कलर्ड इमेज तयार होत नाही, वेगवेगळ्या कलर्स, मेनी कलर्सचं मिक्सिंग. तर अशी कॉम्बिनेशनला अक्रोमॅटिक कॉम्बिनेशन असे म्हणतात. आता बघा पुढच्या डिफाईन द टर्म्स. 3 टर्म आहेत. एक लॉंगिट्युडिनल क्रोमॅटिक ॲबरेशन, सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन आणि ट्रान्सवर्स क्रोमॅटिक ॲबरेशन. आता या तिघं डेफिनेशन काय आहे किंवा मिनिंग काय आहे बघा. लॉंगिट्युडिनल क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणजे हे जे डिस्टन्स आहे एफ व्ही आणि एफ आर यांच्यामधल्या डिस्टन्सला लॉंगिट्युडिनल क्रोमॅटिक ॲबरेशन म्हणतात. हे डिस्टन्स जितकं जास्त तितकं लॉंगिट्युडिनल क्रोमॅटिक ॲबरेशन जास्त. मग हे डिस्टन्स कमी कमी करण्याचा प्रयत्न केला तर इमेज ही जास्त क्लिअर, शार्प, चांगली मिळते. तर बघा म्हणून हे डिस्टन्स जितकं जास्त असेल तितकं लॉंगिट्युडिनल क्रोमॅटिक ॲबरेशन जास्त असेल. म्हणजे इमेज ही सिंगल पॉइंटला न तयार होता ती पसरट तयार होते, स्प्रेडेड फॉर्म मध्ये तयार होते. तर बघा लॉंगिट्युडिनल क्रोमॅटिक ॲबरेशन कोणाला म्हणतात? ड्यू टू डिफरंट रेफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. आता एकच लेन्स, एकच मटेरियलचा जरी असला तरी ह्या 7 कलर्ससाठी तो वेगवेगळी रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शो करतो. प्रिझम सुद्धा, लेन्स सुद्धा. आणि म्हणून वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळी रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असल्यामुळे वेगवेगळे फोकस पॉइंट तयार होतात. त्यांचं टर्निंग वेगवेगळं असतं. हे असं कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग हे डिफरंट असतं. तर बघा ड्यू टू डिफरंट रेफ्रॅक्टिव्ह इंडायसेस अँड अँगल ऑफ डेव्हिएशन्स. अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे हा टर्न होण्याचा जो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे तो वेगवेगळा असतो. व्हायलेट अँड रेड कलर्स ऑफ ए व्हाईट लाईट कॉन्व्हर्ज ॲट डिफरंट फोकल पॉइंट्स. व्हायलेट आणि रेड कलर्स ऑफ ए व्हाईट लाईट, या व्हाईट लाईट मधले व्हायलेट आणि रेड कलर्स कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र येणे ॲट डिफरंट फोकल पॉइंट्स. हे असे वेगवेगळे फोकल पॉइंट्सला ते एकत्र येतात. समजलं? हा पहिला पॉइंट बघा. कशामुळे असं घडतं? ड्यू टू डिफरंट रेफ्रॅक्टिव्ह इंडायसेस अँड डिफरंट अँगल ऑफ डेव्हिएशन्स. प्रत्येक कलरचा हा अँगल ऑफ डेव्हिएशन जो आहे तो वेगळा वेगळा आहे. आपण प्रिझम मध्ये पाहिलं होतं बघा. हा प्रिझम आहे, हा व्हाईट लाईट इन्सिडेंट केला, त्याच्यानंतर हा व्हायलेट आणि हा रेड. तर यांच्यासाठी हा जो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे तर व्हायलेट कलर साठी हा असतो जास्त आणि रेड कलर साठी हा असतो. याला आपण डेल्टा रेड आणि याला आपण डेल्टा व्हायलेट, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर व्हायलेट कलर अँड अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रेड कलर. हे अँगल ऑफ डेव्हिएशन पण वेगवेगळे असतात ड्यू टू डिफरंट रेफ्रॅक्टिव्ह इंडायसेस and due to different angle of deviations, violet and red colors of a white light converge at different focal points. हे दोघे कलर वेगवेगळ्या ठिकाणी ते कॉन्व्हर्ज होतात. FV and FR for example, the distance between FV and FR यांच्यामधलं जे अंतर आहे हे डिस्टन्स is measured as the longitudinal chromatic aberration. is measured यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजेच लॉंगिट्युडिनल क्रोमॅटिक ॲबरेशन असते. समजलं? मग हे जितकं जास्त तितकं ॲबरेशन जास्त. कमीत कमी असेल तर ॲबरेशन, क्रोमॅटिक ॲबरेशन कमी असेल. समजलं? आता सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन. लिस्ट म्हणजे कमीत कमी, कन्फ्युजन. आता कन्फ्यूजचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे. कन्फ्यूज, कन्फ्यूज होणे म्हणजे गोंधळात पडणे. ओके. पण इथं आता कोणता अर्थ आहे याच्याशी बघा. लिस्ट कन्फ्युजन, सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन. इथं कुठं सर्कल आहे तर बघा, इन प्रेझेन्स ऑफ ॲबरेशन. ॲबरेशन च्या प्रेझेन्स मध्ये म्हणजे उपस्थितीत किंवा ॲबरेशन असताना, in presence of aberration the image is not a single point. जर aberration असेल तर इमेज ही सिंगल पॉइंट
म्हणजे एकच फोकस तयार व्हायला पाहिजे, तिथे इमेज तयार होईल, ती शार्प आणि क्लिअर होईल. पण असं काही होत नाही. कशामुळे? ॲबरेशनमुळे. इन प्रेझेन्स ऑफ ॲबरेशन द इमेज इज नॉट अ सिंगल पॉइंट बट ऑलवेज अ सर्कल. ती इमेज अशी गोल दिसते. आता इमेज कशी गोल दिसते? फॉर एक्झाम्पल हा स्क्वेअर आहे, तर हा कसा दिसेल? हा स्क्वेअरचे बाउंड्रीज जे आहेत ते असे राऊंड दिसतील, असे राऊंड दिसतील, म्हणजे ती सर्कल सारखी दिसेल. अशी गोल दिसते, राऊंड दिसते, शार्पनेस दिसत नाही, अशी राऊंड बॅरल शेप्ड दिसते ती. एखादा ड्रम असतो ना पाण्याचे, त्याचे बाउंड्रीज असे गोल केलेले असतात, त्याच्यासारखी दिसते. तर बट ऑलवेज अ सर्कल ॲट अ पर्टिक्युलर लोकेशन ऑन द स्क्रीन. स्क्रीन इथं ठेवला आणि ॲट अ पर्टिक्युलर लोकेशन ऑन द स्क्रीन, स्क्रीनवर ती इमेज जनरली अशी दिसते, म्हणजे अशी कॉर्नर टू कॉर्नर व्यवस्थित दिसत नाही, वाकडी दिसते किंवा सर्क्युलर दिसते. बघा, इन प्रेझेन्स ऑफ ॲबरेशन द इमेज इज नॉट अ सिंगल पॉइंट बट इमेज ही सिंगल पॉइंटला तयार होत नाही, बट ऑलवेज अ सर्कल, ती अशी सर्कल सारखी दिसते. आणि ॲट पर्टिक्युलर लोकेशन ऑन द स्क्रीन, आणि स्क्रीनच्या एखाद्या अमुक ठिकाणी धिस सर्कल हॅज मिनिमम डायमीटर. तुम्ही तो स्क्रीन असा मूव्ह करणार इन बिटवीन FV अँड FR, तर अमुक एका ठिकाणी हा सर्कल लहानात लहान दिसतो, दूर गेला की मोठा किंवा इकडे गेला तर मोठं सर्कल, आणि अशा अमुक एका पर्टिक्युलर ठिकाणी हे सर्कल लहानात लहान दिसतं. दिस सर्कल हॅज मिनिमम डायमीटर अँड दिस इज कॉल्ड सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन. आणि या सर्कललाच म्हणायचं सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन. म्हणजे काय? इमेज थोडीफार जास्तीत जास्त क्लिअर दिसेल, कन्फ्युज नसेल, आणि काही ठिकाणी इमेज ही लहान नसेल, मोठं सर्कल दिसेल, तिथं कन्फ्युजन जास्त आहे, मोस्ट कन्फ्युजन. पण हे लहानात लहान जिथं दिसेल त्याला सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन म्हणायचं. तिथं थोडीफार शार्पनेस आलेली असते जितकी इमेज लहान असेल. समजलं? मग ॲट अ पर्टिक्युलर लोकेशन ऑन द स्क्रीन, स्क्रीन असा ठेवायचा की जिथं हे सर्कल लहानात लहान दिसेल. दिस सर्कल हॅज अ मिनिमम डायमीटर. डायमीटर म्हणजे व्यास. हा जो डायमीटर आहे, हा किंवा हा कमीत कमी दिसतो, अँड दिस इज कॉल्ड सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन. ओके. आता पुढचं आहे ट्रान्सवर्स क्रोमॅटिक ॲबरेशन. म्हणजे काय? हे जे सर्कल आहे, याची ही जी रेडियस आहे, फक्त रेडियस, हा डायमीटर नाही, रेडियस ऑफ द सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन इज कॉल्ड ट्रान्सवर्स क्रोमॅटिक ॲबरेशन. ट्रान्सवर्स म्हणजे परपेंडिक्युलर, लॉंगिट्युडिनल म्हणजे लेंथ, आडवं, लॉंगिट्युडिनल. ट्रान्सवर्स म्हणजे हुबो किंवा ही रेडियस ऑफ दी सर्कल. ह्या सर्कलची लिस्ट कन्फ्युजन जे सर्कल आहे, सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन, त्याच्या रेडियसलाच म्हणायचं ट्रान्सवर्स क्रोमॅटिक ॲबरेशन. म्हणजे हे कमीत कमी डिस्टन्स असेल. तर रेडियस ऑफ द सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन, कारण हे सर्कल लिस्ट कन्फ्युजनचं सर्कल कोणाला म्हणतात? ज्याचा डायमीटर कमीत कमी मिनिमम आहे, म्हणजे मग रेडियस पण कमीत कमी असेल, अशा रेडियसला म्हणायचं ट्रान्सवर्स क्रोमॅटिक ॲबरेशन. रेडियस ऑफ द सर्कल ऑफ लिस्ट कन्फ्युजन इज कॉल्ड the transverse chromatic aberration. Now we'll stop here.